नमस्कार, मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीसाठी एक नाविन्यपूर्ण दिवाळी अभ्यासिका मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। या अभ्यासिकेत नेमके काय आहे ते आपण पाहूया। प्रथम इथं विद्यार्थ्यांना चित्रात रंग भरण्याची संधी दिलेली आहे। त्यानंतर चित्राची नावं लिहिणे हा घटक आपण त्यात समाविष्ट केलेला आहे। नंतर अक्षरांना स्वरचिन्ह जोडून अक्षर मालिका तयार करणे हे आपण तयार केलेलं आहे। नंतर विद्यार्थ्यांना चित्रयुक्त शब्दकोळे आणि इतर शब्दकोळे आपण या ठिकाणी दिलेले आहेत। तसेच अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा एक घटक आपण याच्यात ॲड केलेला आहे। दिलेल्या अक्षरांना योग्य ठिकाणी स्वरचिन्ह जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा उपक्रम आपण याच्यात टाकलेला आहे। त्याचबरोबर चित्रांची नावं शोधणे आणि लेखन करणे, तसेच चित्रांचे नावं लेखन करणे, शब्द समूहातून फुलांची नावं शोधणे आणि त्यांचे लेखन करणे, इतर वस्तूंची नावं लिहिणे हा एक घटक आपण याच्यात केलेला आहे। तसेच शब्दांचा क्रम जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे किंवा एखादा शब्द दिल्यानंतर त्याचे पहिला शब्द गाळून पुढचे 2 अक्षरांपासून तयार होणारा नवीन शब्द लिहिणे हा उपक्रम इथं टाकलेला आहे। आणि शेवटी विद्यार्थ्यांना अक्षरानं सुरू होणारे जे शब्द आहेत, किमान 5 शब्द या ठिकाणी लेखन करणे अपेक्षित आहे। पुढचा घटक शब्द साखळी दिलेली आहे। मॅथमॅटिक्समध्ये विद्यार्थ्यांना अंकमोजन करणे, अंकलेखन करणे याच्यात आपण द्विभाषिकचा संबंध घेतलेला आहे। मराठी आणि इंग्रजी अंक आपण इथं लिहिण्याला संधी दिलेली आहे। विद्यार्थ्यांना चित्र मोजून त्यांचे नंबर इथं लिहायचे आहेत, खुणा करायच्या आहेत। दिलेले अंक मालिका ही पूर्ण करायची आणि पाहून मराठी आणि इंग्रजी अंक लेखन करण्याची संधी दिलेली आहे। तसेच बेरजेमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः पुढे मोजून बेरीज तयार करण्याची सवय इथं आपल्याला विकसित करायची आहे। आणि 1 ते 100 अंक बोलून लेखन करण्यासाठी इथं आपण एक पेज दिलेला आहे। इंग्रजीचा सराव करण्यासाठी मुळात इंग्रजीचे जे वर्णाक्षर आहेत त्यांचं लेखन करण्यासाठी आपण ठिपक्यांचे लेखन करण्याची संधी इथं दिलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अक्षरांचा आवाज लक्षात राहावा म्हणून इथं आपण त्याचा एक तक्ता इथं दिलेला आहे जो विद्यार्थ्यांना वाचन करायचा आहे। दिलेल्या शब्दामध्ये चित्र पाहून योग्य अक्षर भरून शब्द तयार करणे ही मालिका आपण याच्यात जोडलेली आहे आणि या मालिकेत विद्यार्थी सहज पुढे जातील असं मला वाटतं। स्वरचिन्हयुक्त वाचन हा एक आपला गणित इंग्रजीचा गाभा आहे आणि तो सुद्धा इथं पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इंग्रजीचे जे 5 स्वर आहेत, 5 स्वरावर आधारित त्यांचा उच्चार आणि त्या उच्चारानुसार तयार होणारे शब्द आणि ते शब्द वाचन करून लिहिण्याची संधी मुलांना आपण या ठिकाणी दिलेली आहे। हे तक्ते पाहत असताना विद्यार्थ्यांना शरीराचे अवयव आपण शिकवलेले आहेत, त्यांचे जोड्या लावायला आपण सांगितले आहेत। दिलेले चित्रांचं नाव शोधून त्या रिकाम्या दुकानात भरण्याची संधी विद्यार्थ्यांना आपण दिलेली आहे। चित्रांचा आणि त्यांच्या नावाची जोडी करण्याची संधी आपण मुलांना दिलेली आहे। तसेच चित्रांचे नाव पूर्ण करण्याची संधी सुद्धा आपण या इंग्रजी विषयात दिलेली आहे। आणि सर्वात शेवटी विद्यार्थ्यांना 4 चित्र दिलेले आहेत, त्यांना रंग भरायचा आहे आणि त्यांचे नावलेखन करायचे आहे। अशी नाविन्यपूर्ण अभ्यासिका मी आपल्यासाठी घेऊन येत आहे। तुम्हाला या 2 स्वरूपात ही अभ्यासिका प्राप्त होणार आहे, एक स्पायरल बाइंडिंगमध्ये आणि दुसरे म्हणजे आपल्या रेग्युलर टाईपमध्ये। जर आपल्या वर्गातले 10 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी तुमच्या शाळेचं तुमचं स्वतःचं नाव या अभ्यासिकेच्या पहिल्या पानावर लिहून दिलं जाईल आणि पहिलं पान हे रंगीत राहणार आहे। धन्यवाद।